हॅलो फ्रेंड्स. आज मी तुमच्यासोबत राजस्थानची फेमस बाफला बाटीची रेसिपी शेअर करणार आहे. आजची रेसिपी ही माझ्या सासरची स्पेशालिटी आहे. त्यामुळे या रेसिपी मधल्या अगदी बारीक खाचा-खोचा सुद्धा मी सहजपणे तुम्हाला सांगू शकते. बाटी करताना येणाऱ्या अडचणी. बाटीला असे आतपर्यंत जर लेयर येत नसतील तर किंवा बाटीला तो एक स्पेशल टेस्ट असते ना, ती टेस्ट येत नसेल तर. बाटी खुसखुशीत आणि बाहेरून क्रिस्पी न बनता कडक बनते किंवा हार्ड बनते. बाटीसोबत जी डाळ दिली जाते ती एकदम परफेक्ट अगदी चवदार डाळ कशी बनवायची ते सुद्धा आज आपण इथं बघणार आहे. बऱ्याच वेळा बाटी बनवली असेल, पण त्याचे असे आतपर्यंत अगदी डीपमध्ये जर लेयर पडत नसेल, तर अशी कुठली खास ट्रिक आहे की ज्याच्यामुळे हे इतके लेयर्स सुटे-सुटे होतात? सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी तयार झालेली बाटी एकदा चुरून बघूया. चुरताना किती सहज चुरली जात आहे यावरनं ते बाटी किती खुसखुशीत झालेली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. हे सगळं परफेक्ट होण्यासाठी काय टिप्स आहेत ते बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. बाटी वेगवेगळ्या प्रकारांनी बनवली जाते. जसे व्हिडिओ होत राहतील तसे आपण तेही प्रकार बघूया. पण आजची आपण कमर्शियल रेसिपी बघतोय. इथं मी 1 किलो गव्हासाठी पाव किलो सोयाबीन आणि पाव किलो मका घेतलेला आहे. मका पिवळ्या रंगाचा घ्यायचा. याच्यामुळं बाटीला रंग आणि चव दोन्हीही खूप छान होते. तीनही मी कच्चच आहे. तीनही मी एकत्र केलेलं आहे आणि गिरणीमधून दळून घेतलेलं आहे. सोयाबीन ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल. पण 1 किलो गव्हासाठी पाव किलो मका हे परफेक्ट आहे. जर सोयाबीन घालायचं असेल, तर यामध्येच पाव किलो सोयाबीन घालायचं. गिरणीवर दळून आणताना जाडसर दळून आणायचे. मी स्क्रीनवर जवळून पण तुम्हाला दाखवतच आहे. पण जरी तुम्ही गिरणीवाल्याला बाटीचं दळून द्यायला सांगितलं, तरी सुद्धा तो तुम्हाला व्यवस्थित दळून देईल. बाटीचे पीठ हे थोडेसे जाडसर असते. स्क्रीनवर तुम्हाला जवळून दाखवते, की हातून ते कसं पडते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, की ते किती जाडसर आहे. बाटी खुसखुशीत होण्याची ही पहिली टीप आहे, की पीठ हे थोडंसं जाडसर किंवा रवादार असायला पाहिजे. गिरणीवाल्याने 5 नंबरची चाळण वापरली होती. यावरून तुम्हाला अंदाज येईल. अगदी मोठ्या चाळणीने पीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे मेजरमेंट मी देत आहे. एकूण इथं मी 3 कप पीठ घेतलेलं आहे. 3ही कप पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मसाले. इथं तीळ, बेकिंग सोडा, मीठ आणि हळद घेतलेली आहे. बेकिंग सोडामध्ये काही गाठी असतील तर त्या सोडवून घ्यायच्या. नाहीतर सरळ नेहमी मी दाखवते तसं गाळणीने गाळून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथं ओवा आणि तिळाचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे, की बाटी खाताना त्याचा स्वाद फारच छान येतो. हातावर चुरून ओवा घालायचा आहे. सोडा आणि मीठ पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कच्चंच आहे तेल हे मोहन घालायचं आहे आणि पिठाला व्यवस्थित दोन्ही हातांनी चोळून घ्यायचं आहे. टिप नंबर 2, पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल व्यवस्थित लागणं फार महत्वाचं आहे. जर मूठ केली पिठाची तर मूठ झाली पाहिजे आणि सोडली तर ती सुटली पाहिजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. असं झालं की आपलं पीठ मळण्यासाठी परफेक्ट आहे असं ओळखावं. इथं आपलं पीठ रवाळ आहे त्यामुळे पाणी एकदम घालायची घाई अजिबात करायची नाही. नेहमीपेक्षा याच्यामध्ये पाणी कमी बसते. थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला कणिक व्यवस्थित घट्ट मळून घ्यायची आहे. टिप नंबर 3, पीठ जर घट्ट असेल ना तरच बाटी खुसखुशीत होतात. जर पीठ मऊ झाले तर बाटीला चुरताना एकसारखी चुरली जात नाही. 3 कप पीठ मळण्यासाठी साधारण मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. पीठ भिजेपर्यंत आपण इथं कुकरला डाळ लावून घेऊया. इथं तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ घेतलेली आहे. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सगळ्या डाळी एकत्र मिक्स करायच्या. याच्यामध्ये हरभरा डाळ शक्यतो स्किप करू नका बरं का. त्याच्यामुळे खूप छान चव येते. सगळ्या डाळी मी इथं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये हळद आणि तेल घालून कुकरला आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. नेहमी कोणतीही डाळ शिजवताना ना डाळीच्या 3 पट पाणी घालायचे. त्यामुळं डाळ एकदम परफेक्ट शिजते. गव्हातला रवा हा पाणी शोषून घेतो त्यामुळं पीठ घट्ट बनते. म्हणून इथं मी पाण्याचा हात लावून मी पीठ व्यवस्थित मऊ करून घेत आहे. हे पीठ कितपत मऊ करायचं तर चपातीसारखा गोळा करून त्याची आपल्याला चपाती व्यवस्थित न पीठ लावता लाटता आली पाहिजे. इतकंच मऊ आपल्याला करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ आपलं रवाळ आहे त्यामुळं काठ चिरणार आहे. तर ते चिरू नये म्हणून पण थोडंसं पीठ कमीत कमी पाणी लावून मळायचं आहे.
आता बाटी कशी बांधायची ते बघूया. गोळे करण्याच्या पद्धतीला बाटी बांधणे असं म्हटलं जातं. चपाती एवढा कणकेचा गोळा मी 4 ते 5 इंच लाटलेला आहे आणि मध्ये तूप लावलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही तेल पण लावू शकता. बाजूचे काठ एकत्र करून पराठ्याप्रमाणे गोळा करावा किंवा मोदकाप्रमाणे गोळा करावा. गोळा खूप न दाबता हलक्या हाताने तयार करावा. हा झाला बाटी बांधण्याचा पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार बघूया. कणकेचा गोळा घेऊन 5 ते 6 इंच लांबीची गोल चपाती लाटायची. चपातीला जशी घडी घालतो ना, सेम आपल्याला याची सुद्धा घडी घालून घ्यायची आहे, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. बाटीच्या मध्ये तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता. आता अशी घडी झाल्यावर तीनही कोपरे आपल्याला मध्ये दुमडून घ्यायचे आहेत, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. या तऱ्हेने बाटी बांधण्याचा हा दुसरा प्रकार आहे. हलक्या हाताने गोळा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला तयार करायचा आहे. आतले लेयर डिस्टर्ब होता कामा नये हे सगळ्यात महत्वाचं. घरी पाहुणे येणार असतील आणि जास्त प्रमाणात जर बाटी तयार करायची असेल, तर आत्ता दाखवल्याप्रमाणे बाटी तयार केली जाते. आता तिसरा प्रकार, अशी पातळ चपाती लाटून घ्यायची. पीठ रवाळ आहे त्यामुळे चपातीला क्रॅक जातात. सो डोंट वरी, बाटी एकदम आपली छानच होणार आहे. राजस्थानी मूळ पारंपरिक रेसिपी आपण बघत आहे त्यामुळे सगळा हा तुपाचा कारभार आहे. याच्याऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. आता घडी घालायची पद्धत स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे. प्रत्येक घडीनंतर आपल्याला ग्रीसिंग करायचं आहे. याच्यामुळे बाटीचे लेयर्स खुलायला मदत होते. एका कडेने रोल करत यावे. मध्ये शक्यतो पोकळी ठेवू नये किंवा लूज पडणार नाही याची काळजी घ्यावी. हे सगळं अगदी हलक्या हाताने करावे. दोन्ही हाताच्या तळव्याचा मधला जो खोलगट भाग आहे त्याच्यावर बाटी फिरवून आपल्याला गुळगुळीत करून घ्यायची आहे. हा झाला बाटी बांधण्याचा तिसरा प्रकार. आता तीनही प्रकार आपण बघितलेले आहेत. आता वाफवायचं कसं ते बघूया. प्लेटांना तेलाचं किंवा तुपाचं ग्रीसिंग करून घ्यायचं आणि तयार केलेल्या बाटी त्यामध्ये ठेवून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. इडली कुकरमध्ये खाली पाणी आहे. जसं आपण इडली वाफवतो ना, अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाटी वाफवून घ्यायची आहे. आता स्क्रीनवर लक्ष राहू द्या. अजून एक चपाती मी लाटून दाखवत आहे. लेयर न सुटण्याची 2 कारणं आहेत. त्यापैकी एक कारण इथं बघा. घडीवर घडी आपण व्यवस्थित घालून घेतलेली आहे आणि आता रोल करतानाची सगळ्यात महत्वाची टिप. रोल करताना एकदम हलक्या हाताने आपल्याला रोल करायचा आहे. कुठंही जास्त प्रेस करायचं नाही. यामुळे लेयर लगेचच सुटे होतात. रोल पूर्ण करून झाल्यानंतर जेवढे हे कडेला लेयर्स दिसत आहेत, एवढे लेयर आपल्या बाटीला पडणार आहेत. जेवढी चपाती मोठी आणि रोलच्या घड्या जेवढ्या जास्त, तेवढे लेयर्स जास्त. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बाजूचा भाग आहे तो एकत्र खालच्या बाजूला हळू-हळू आपल्याला दुमडायचा आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे वरच्या अंगठ्याने दाबत-दाबत आपल्याला तो गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे सगळं करताना एकदम हलक्या हाताने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं मी बाकीच्या सुद्धा बाटी बांधून घेतलेल्या आहेत. वाफवायला ठेवलेल्या बाटीमध्ये टूथपिक टाकून बघायची. क्लीन आली तर आपली बाटी वाफवून तयार झालेली आहे असं समजायचं. कणिक बांधताना कणकेमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे याच्यावर बाटी वाफण्याचा वेळ अवलंबून राहील. आता आपण डाळ तयार करून घेऊया. डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता रवीने किंवा विस्करने व्यवस्थित डाळ घोटून घ्यायची आहे. बाटी जेव्हा वाफवली जाते ना, त्यावेळी गरम-गरम प्लेटवरून कधी काढायची नाही. एकतर निघत नाही, नाहीतर ती तुटून निघेल. त्यामुळे पूर्ण थंड होऊ देणे. डाळ फोडणी घालताना तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही वापर करू शकता. पूर्ण तुपातली डाळ खूपच छान लागते. पण मी इथं थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडं त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. पारंपरिक दाल बाटीमध्ये पूर्ण तुपाचाच वापर केला जातो. त्यामुळं ही डिश तशी खाण्यास हेवी आहे. तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरे आणि लाल मिरची घातलेली आहे. तडकामध्ये जरा चांगली दिसते म्हणून ही मिरची घातलेली आहे, ऑप्शनल आहे. थोडंसं हिंग आवर्जून घालायचं. कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण भाजेपर्यंत किंवा तळून होईपर्यंत मिरची करपून जाईल म्हणून मी तळून झालेली मिरची आता बाजूला काढून ठेवलेली आहे. आपण ती नंतर घालायची आहे. लसूण गुलाबी रंगावर भाजून झाला की हिरवी मिरची स्लाइस करून घालायची आहे आणि ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपण यासाठी लाल तिखट जास्त वापरणार नाही. त्यामुळं तिखटपणा या डाळीसाठी जो काही आहे तो हिरव्या मिरचीचाच असणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. या डाळीसाठी स्लाइस केलेला लसूण जास्त प्रमाणात वापरायचा. याच्यामुळे डाळीला खूप छान चव येते.
आधीचा मसाला सगळा व्यवस्थित भाजून झाला, की टोमॅटो घालायचे, थोडंसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित झाकून आपल्याला 2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. टोमॅटो डाळीच्या सोबत कुकरला न लावता इथं फोडणीमध्ये घालायचा. याच्यामुळं डाळीला रंग आणि चव पण खूप छान येते. टोमॅटो नरम झाल्यावर काश्मीरी मिरची पावडर आणि हळद थोडीशी घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. हे दोन्हीही आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाही. सोबतच आधी जी तळून घेतलेली मिरची होती, ती सुद्धा मी इथं लगेचच घालून घेतलेली आहे. मसाला करपू नये म्हणून थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यातले सगळे मसाले व्यवस्थित शिजून व्हावेत म्हणून मी वर झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी वाफ काढत आहे. याच्यामुळे मसाल्याचा कच्चापणा अजिबात राहणार नाही. कढईतल्या पाण्याला उकळी आली ना, यामध्ये डाळ घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. डाळ घट्ट पातळ जशी पाहिजे असेल तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं. एक महत्वाची टीप, या डाळीसाठी कांदा पण घातला जातो. तर अगदी लहान आकाराचा कांदा एक फोडणीमध्ये भाजून घ्यावा. मला आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही. इथं चवीपुरतं डाळीला मीठ घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाव टीस्पून गरम मसाला घालायचा आहे. याला चांगली उकळी काढायची आहे आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. ही डाळ अजून टेस्टी करण्यासाठी याला आपण एक तडका करणार आहे. इथं 1 टेबलस्पून ते 2 टेबलस्पून होईल इतकं तूप घालायचं आहे. तडक्यासाठी थोडेसे जिरे आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. त्याच्यामुळं रंग छान येईल. या तडक्यामुळे डाळीला खूपच छान चव येते. त्यामुळं हा तडका अजिबात स्किप करायचा नाही. महाराष्ट्रीयन आमटीसारखी ही डाळ तर्रीदार नसते. वाफवलेल्या बाटी आपल्या थंड झालेल्या आहेत, त्यामुळे सहज निघत आहेत. गरम-गरम बाटी जर काढायला गेल्या, तर खालचे लेयर त्याचे मोडतील. त्यामुळे पूर्ण थंड होऊ देणं हे फार महत्वाचं आहे. आता बाटी कट करून बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप भरून जी पुरणासारखी स्टफिंग केली होती ना, ती बाटी कट करून बघूया आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्याला एकच लेयर पडलेला आहे. मोठे कार्यक्रम असतात, अशा वेळी अशा बाटी बांधल्या जातात. आता चपातीसारखी घडी घातलेली दुसऱ्या प्रकारची बाटी बघूया. चपातीला जसे 4 पदर असतात ना, तसं या बाटीला सुद्धा फक्त 4च लेयर सुटतात. घाईच्या वेळी किंवा जास्त प्रमाणात जर पाहुणे घरी येणार असतील, तर अशा प्रकारची बाटी सहज बांधता येते. आता बाटीचा तिसरा प्रकार बघूया, ज्याचे आपण भरपूर लेयर बनवलेले आहेत. आता इथे सगळ्यात महत्त्वाची टिप जी आजपर्यंत कुणीही शेअर केलेली नाही. याच स्टेजला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूनी दाबून आपल्याला बाटीचे सगळे लेयर सुट्टे करून घ्यायचे आहेत. यालाच बाटीचे लेयर सुट्टे करून घेणे असं म्हणतात. ही स्टेप न करता तशाच बाटी कट करून जर तळल्या ना, बाटीवर कितीही झारीने तेल मारा, मळताना कितीही मोहन घाला आणि कितीही घड्या घाला, त्याला लेयर अजिबात पडणार नाही. म्हणून लेयर सुटण्यासाठी बाटी अर्धा कट केलेली आहे ना, तेव्हाच ही गोष्ट करून घ्यायची. 100% गॅरंटी देऊन सांगते, की अर्धा बाटी असतानाच जर तुम्ही असे लेयर सोडवून घेतलेत ना, तर तेलामध्ये सगळ्या लेयर्स गॅरंटेड सुटणार. अशा बाटी नाही सोडवून घेतल्या, तर त्यासुद्धा कशा तळून होतात, तेही मी तुम्हाला पुढे दाखवेनच. स्लो टू मीडियम फ्लेमवर मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल जर प्रमाणापेक्षा जास्त गरम असेल, तर बाहेरून लगेचच तळून होतील, पण त्या आतून कच्च्या राहतील. त्यामुळे तेल गरम करताना स्लो टू मीडियम फ्लेमवरच तेल गरम करावे आणि बाटी तळायला घ्यावी. म्हणजे एकसारखं तेलाचं टेम्परेचर राहते आणि बाटी एकसारखी जर हलवत राहिली स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे, तर अगदी एकसारख्या रंगाच्या, अगदी सुरेख रंगाच्या बाटी तळून होतात. एक बॅच तळायला 5 ते 7 मिनिटं लागतात. बाटी एकसारख्या हलवत राहिल्यामुळे त्याला रंग सुद्धा छान येईल आणि आतपर्यंत एकसारख्या रंगावर तळून होतील. सगळ्या बाटी तळताना बिस्किटच्या रंगावर तळून घ्याव्यात. या पद्धतीने बाटी तळल्यास बाटीचा रंग बघा आणि त्याचे लेयर सुद्धा तुम्ही बघू शकता. अप्रतिम, अप्रतिम तयार होतात. बाटीच्या घड्या जर जाड आणि मोठ्या घातल्या तर लेयर मोठ्या पडतात. वर एक तुम्हाला सॅम्पलला बघायला मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी लेयरची सुद्धा बाटी बनवू शकता आणि जास्त लेयरची सुद्धा बाटी बनवू शकता. अशा तऱ्हेने मी बाकीच्या सुद्धा बाटी तळून घेतलेल्या आहेत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. या बाटीमध्ये तिळाचं प्रमाण, ओव्याचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि डाळ सुद्धा आपली इथं तयार आहे. आता दाल बाटी सर्व्ह कशी केली जाते ते बघूया. प्लेटमध्ये अशा बाटी, बाउलमध्ये डाळ, कांदा, मिरची, लिंबाची फोड आणि तुपाची वाटी आणि बाटी चुरण्यासाठी रिकामी प्लेट दिली जाते. आता आपण तयार केलेली बाटी चुरून बघूया.
किती सहज चुरली जात आहे. बाटी चुरण्यावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की ती किती खुसखुशीत झालेली आहे. एकदम मस्त आणि एकदम लाजवाब. त्याच्यावर अशी मस्त चवीची एकदम डाळ, सोबत वर लिंबू पिळायचा आणि तूप घालायला अजिबात विसरायचं नाही. दाल बाटी ही तुपाबरोबरच खाल्ली जाते. हे खाल्लं ना, दिल खुश हो जाता है. ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण बाटीची कणिक कशी मळायची, बाटी कशा बांधायच्या, घडीची बाटी बांधताना काय काळजी घ्यायची आहे, लेयर कसे पाडायचे आहेत, लेयर सोडवून कसे घ्यायचे आहेत, जास्त लेयर पाडण्यासाठी काय करायचं आहे, कमी लेयर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, रोल कसा करायचा आहे आणि बाटी सगळ्यात महत्त्वाचं तळायचं कसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते खायचं सुद्धा कसं आहे. या सगळ्या गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. माझ्या परीने मी इथं बाटीच्या बाबतीतल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न केला आहे. जे घरबसल्या जेवणाचे ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. इथं माझी दाल बाटीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.